गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी स्वागत आहे. आणि आम्ही आता तयार झालेले आहे. आता वाजले 6:30. बघा दुर्वा पण तयार झालेली आहे. आणि आता आम्ही जाणार आहे दर्शनाला, गणपतीच्या दर्शनाला जाणार आहे. हे बघा वेदू पण आमची तयार आहे. वेदू टिकली नाही लावली तू? वेदू तयार आहे, मोनिका तयार आहे. आता आम्ही दर्शनाला जाणार आहे. वेदू काय सांगते? गुड मॉर्निंग बोल. चला आता मंदिरात जाणार आहे, मग तुम्हाला दाखवतो. बघा सकाळचं वातावरण किती फ्रेश आहे. दव वगैरे पडलेला आहे, सर्व मस्त वातावरण फ्रेश आहे. आणि वेदू पण आमची फ्रेश आहे. बघा आपण गाडी इथे लावलेली आहे आपली. तुलसी रेस्टॉरंट आहे. आणि आपल्याला इकडं जायचं आहे दर्शनासाठी. बघ काहीच गर्दी नाही आहे. यो मंदिर आहे बघा, हा मंदिर आहे. बघा बम बम. तू आता तू मॅगी खाणार का? हा चला आता आम्ही मंदिरापर्यंत पोहोचणार आहे लगेच. 10 मिनिटात दर्शन. आणि आज प्रदोष पण आहे, त्या निमित्ताने चांगलं दर्शन होणार आहे. मार्केट आहे, सकाळी सकाळी उघडलेलं आहे मार्केट. बघा मेन एंट्री आहे इथून. आता इथून आम्ही दर्शनाला जाणार आहे. मोनिका रेडी आहे, वेद पण रेडी आहे आमची दर्शनाला जायला. ये बघा आता आमचं दर्शन झालेलं आहे. हाय हाय. काय आहे ते? काय बघा आमचं भाग्यच समजायला लागेल. आमचं मस्त दर्शन पण झाला. आणि आम्ही मस्त प्रदोष कालामध्ये अभिषेक पण झाला मंदिरात पिंडीजवळ. मस्त भाग्य समजावं लागतील. आणि सर्व चांगलं झालं, मस्तच झालं. एकदम फुल मन खुश आणि प्रसन्न झाला. कसं वाटलं म्हणून? हा वेदू खूप मस्ती करते. वेदू तुम्हाला कोणला नेलाच नाही. कोणला? तुम्हाला कोण कोण नावं सांग त्यांची. अरे मग कोणला? मग तू त्यानं नेला ना ग. बघा आता आम्ही आलेलो आहे एरोला काऊज बघायला. आणि आता उतरलेलो आम्ही. आणि आमच्या वेदूने गोगल लावलेला आहे. वेदू हाय कर. हाय. हा बघा कशी वेदू पुराडी. आणि आता आम्ही कव बघायला जाणार आहे. आता दुर्वाला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. हा दुर्वा
बिना ब्रिक्सचा मंदिर, म्हणजे डायरेक्ट वरून असं खाली कोरत आलेलं आहे त्याला. हा 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 चला बाय कर बाय. हा ते बाहेरचा एंट्रन्स आहे, इथं आपण पार्किंगला लावलेली आहे गाडी आणि इथून आपण जाणार आहे. आता किती आहेत बघा इथं मंकी नाही काय ना करणार काय ना करणार ते. हे बघ केवढे आहेत बघ. मंकी हातात काय ठेवायचं ना. आता वेदू आलेला एरोला कव बघायला. बघा कशी चालते बघा, कशी नाचते बघा. हा पडशील बघ. एरोला काऊच कसा दृश्य आहे बघा. हा आता वेदू चालली आमची. अशी तिकीट आहे का? ही तिकीट मिळालेली आहेत आपल्याला. आता याच्यामध्ये टाकायचे आहेत. वापस येतात. हो वा मोनिकाने कसं फुल लावलेलं आहे. दुर्वा तू पण लाव. हे बघ खारुताई आहे बघा इथं. खारुताई ताजमहलला 7वा आजोबा बोलतात. इथं बघा एकाच दगडामध्ये कोरलेला आहे. फोटो ये 16 नंबर है. ये 120 करके लगा दो. नहीं दुर्वा चल ग. आम्ही चाललो मग जाऊ आम्ही. चल लवकर. तू गोगल बघ कसा लावले. ये बघा हा मंदिर आहे. पाणी नॅचरल. कोणता वॉटर आहे? हा हे बघा कशा लेणे कोरलेले आहेत. लेणी क्रमांक 16 आहे. गुफा क्रमांक 16 आणि एंट्रन्स आहे त्याचा. कशी उतरते बघा. पडशी चिकट आहे.
बघा आता आम्ही एरोला मध्ये आहे, गुफा क्रमांक 16 मध्ये आहे. आणि लोक सांगतात की ताजमहल 7वा आजोबा आहे जगातली, पण 7वा आजोबा तर हा आहे. पहिला बोलला तरी काही नाही होणार, कारण की बघा वरून मंदिर कोरत कोरत आलं खालपर्यंत, म्हणजे एकाच दगडामध्ये बनवलेलं आहे. गणपती काय तुला तो देव आहे, देव आहे. आणि इकडे बघा यो अवतार बघा कसा आहे. काही लोक वरती चढले आहेत बघा, स्तंभ बघा कसा चढायला आहे. फ्लोर आहे इथे, काय आहे मंदिर आहे. फर्स्ट फ्लोअरला असं वरती मंदिर आहे आणि आतमध्ये पिंडी आहे. पिंडी आतमध्ये अशी पिंडी आहे. आणि वरती बघा, सरळ वरती बघा, तुम्हाला दाखवतो काय ते बघा, अशी वरती कोरलेली आहे नक्षी बघा. किती मंदिर आहे, तर किती छोटे छोटे मंदिर आहेत ना, काय नक्षी आहे त्यांच्यावरती. त्याच्यात काय दुर्वा बाजू ती काढलेली आहे, मूर्ती नाही. बघा आता पुढं बघ कशी मस्त डिझाईन. ही कारुताई आहे, तू कारुताई आहे ती. हे बघ इथे गणपती बाप्पा हा का, हा गणपती आहे. ए या बाबू चला. उचल तिला, उचल.
इकडं. खारुताई बघा वे दुर्वा गुफेमध्ये चाललेले आहे का. हा इकडे वरती जाऊन ये जा, तिथे जाऊन ये बघ. गुफेमध्ये गेलेले आहे गुफेमध्ये. आणि जो आपण विचच्या नोटीवर जो फोटो बघतो तो हाच लोकेशन आहे का. असा लोकेशन आहे याच्यावर विचच्या नोटीवर जो फोटो आहे तो हाच आहे. तुम्ही बघा एकदा, तो सेम लोकेशन आहे. लावलेला आहे. आता आमचा दर्शन झालेलं आहे आणि आम्ही कौ बघितलेले आहे. त्याच्यामध्ये शिवपिंडी पण आहे आणि सर्व नंदी वगैरे आहे. आणि आमचं दर्शन झालेलं आहे. हे बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता आमच्या लेणी आहे 16 नंबर गुफा. आता आम्ही इथून जाणार आहे. आम्ही कुठे जाणार आहे? त्र्यंबकेश्वर. आमचं दर्शन झालेलं आहे ना अजून. हा आता आम्ही कुठे जाणार आहे? आता आम्ही त्र्यंबकेश्वरला इथून निघणार आहे. त्र्यंबकेश्वरला जाणार आहे आणि तिथलं लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे. कसं काय दर्शन होतो का बघूया. तिकडे गर्दी भरपूर असणार आहे, बघूया. तरी पण निघालेलो आहे वेरूळ वरून आणि आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. आता आम्ही समृद्धी महामार्गाला आहे. वेदूने चिप्स खालेला आहे, तिकट लागलेलं आहे बघ कसं झोप आले तिला. आता आम्ही जाणार आहे 188 किलोमीटर आहे ते. हे बघा दुर्वा आता झोपणार आहे. हा मार्ग आहे याच्यावरनं आता आम्ही जाणार आहे. चला बाय बाय. आता आम्ही जवळजवळ किती किलोमीटर केला? आम्ही 150 किलोमीटर क्रॉस केलेला आहे. आता आम्हाला 70 किलोमीटर बाकी आहे फक्त. आता आम्ही नाश्ता करायला थांबत आहे. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट इथे आम्ही थांबलेलं आहे. आणि आमची आता दुर्वा उतरत आहे. दुर्वा ताई झोपलेली मस्त, आता ती उतरत आहे. आता खाणार का काही? खाणार पाव खाले तुम्ही तेवढे तरी. चला ये तू ये. ज्यूस काय तो? ज्यूस आहे. मला दे तू ज्यूस दे. मला ज्यूस दे ना. दे ना. औषध द्या का? औषध लगेच लावून ठेवा. तुला राग आला? कोणचा आहे तो? लपून ठेवतो आता. काय दुर्वाने पेपर डोसा मागवलेला आहे. मोनिकाचा उपवास आहे. इकडे मिसळ मागवलेली आहे बाबूने. वेदू काय खाते? पापड खाते. ज्यूस पिला का? नाश्ता चालू आहे आमचा. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला उतरलेलो आहे आणि पोचलेलो आता आम्ही. आता वाजलेले 2 वाजून काहीतरी 10 मिनिटं झालेली आहेत. त्र्यंबकेश्वरचा डोंगर आणि तो गेट तुम्हाला दाखवतो. गेट जेवण झालेलं आहे. सर्व चायनीज दाल खिचडी सर्व खाल्लेलं आम्ही. आणि आता आम्ही दर्शनासाठी निघणार आहे. हिने घरातला भाकरी तेव्हा अशाही भाकर आणि चटणी खाल्लेली आहे. आम्ही या हॉटेलला थांबलेलो. साई प्रसाद हॉटेल.
SP हॉटेल आणि इथं आम्ही आता जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही मंदिरात दर्शनाला जाणार आहे. जय जयकार. जय जयकारा जाणार आहे आता आम्ही. आपली गाडी आहे तो मंदिर आहे इकडे डोंगराजवळ. चला मी पार्किंग केलेली आहे गाडी आणि आता आम्ही जाणार आहे. बघा वेदू तुम्हाला हाय करेन. हाय. चला आता आम्ही कुठे चाललो. जय जयकार जय जयकार जय जय. हा जय जयकारा चाललो आम्ही आता. आलेलो आहे तयार आणि आम्ही जाणार आहे. वेदू वेदू चला चला. मी आता नाशिकला पोहोचलेलो आहे. आता दर्शन बघू डायरेक्ट घ्यायचं कसं काय ठरवतो. किती गर्दी आहे. इकडचा व्ह्यू आहे हे बघा. गाई वगैरे आहेत सर्व. तर इथे आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी आलेलो आहे. डायरेक्ट दर्शन. कसे कुपन आले दाखव याच्यामध्ये. हे बघा असे फोटो सहित येतात. VIP दर्शनाचे फोटोज होतात. असे कुपन आलेले आहेत. इथं आम्ही थांबलेलो आहे कारण की तिकीट तर काढले आहेत पण पाऊस आलेला आहे. पाऊस चालू आहे बघा. पाऊस पडतोय त्याच्यामुळं आम्ही आता इथं थांबलेलो आहे. पोचलेलो आहे आणि उत्कंठा संपलेली आहे. हो मंदिर बघा कलश दिसतो इथून. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आपली गँग आहे सर्व. इथून ते चेक करते बघा. आम्ही पोचलेलो आता इथे गेटात. आम्ही लाईन मध्ये आहे. लाईन मध्ये राहिलेलो आहे. वेदू पण आहे. वेदू हाय करते. आम्ही आता पाऊस आलेला पावसात थोडा भिजलेलो आहे. वेदू हाय कर. बघा आम्ही लाईनला राहिलेलो आहे. डायरेक्ट लाईन आहे. डायरेक्ट किती टाइम लागतो काम नाही. ही आपली VIP लाईन आहे. VIP मोनिका. अरे अरे बघा आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. त्र्यंबकेश्वरहून घरी निघालेलो आहे. आता आम्हाला घरी जाण्यासाठी 8-9 वाजतील. बघा समृद्धी महामार्गाचा बोगदा चालू झालेला आहे. एकदम मोठा बोगदा आहे. कुठे आहे तो तुम्हाला सांगेल मी आता. भरपूर मोठा बोगदा आहे. आता आम्हाला 100 किलोमीटर राहील. हा बोगदा कम से कम 7 किलोमीटरचा आहे. 7 किलोमीटर मोठा बोगदा आहे. भरपूर वेळ लागतो आतमधून जायला. तो मागचा बोगदा जो गेला तो 7 किलोमीटरचा बोगदा होता. 7 किलोमीटर